मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहे चकली। मी रेडीमेड चकली भाजणी घेतलेली आहे। ही 1 किलो चकली भाजणी आहे। त्यासाठी हे 2 पाकिट 50-50 ग्रॅमचा मसाला पण मागवलेला आहे। चला तर पाहूया चकली रेसिपी। त्यासाठी हा साचा पण आहे आपल्याकडे हा, आणि असे ताट घेतले आणि जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी गरम करून घ्यायला लागल। दाखवते मी तुम्हाला। हे पीठ मोजून घ्यायचं। ठीक आहे, करूया रेसिपी। चला तर मग पीठ मोजून घेऊया। हा असा एक माझ्याकडे डब्बा आहे, हा घेतलाय। तर मी हे कट करून दाखवते पीठ किती आहे तुम्हाला। जेवढं पीठ घेऊ ना त्याच्या निम्म पाणी घ्यायला लागतं। खूप छान होते माझ्या पद्धतीने चकली रेसिपी करून पहा। अशा प्रकारे मी हे पीठ काढून घेते। त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचे। हे पहा, एका पाकिटात एवढं पीठ निघालेलं आहे, म्हणजे आपल्याला 2 पाकिट आहेत ना, एवढं पाणी घ्यायला लागेल। चला तर दाखवते रेसिपी। ताटामध्ये घेऊया, बनवूया रेसिपी। हे पहा, एवढंच पाणी घेतलंय। आता मी 2-3 चमचे तूप पण घेऊया, तयार करून घेऊया चकली रेसिपी। हे पहा, आपलं पीठ एवढं झालेलं आहे। या डब्यानी, हा जो डब्बा आहे ना याच्यानी 2 डब्बे, आता जेवढं दाखवलं तेवढं 2 डब्बे। आता मी त्यातला 1 डब्यानी पाणी गरम करून घेतलंय। चांगलं पाणी उकळू द्यायचं आणि मी अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवले। आपण या उकळी आलेल्या पिठात टाकूया। रेडीमेड पीठ असल्यामुळं आपल्याला दुसरं काही मिसळायची गरजच नाहीये, कारण हा चकली मसाला पण रेडीमेड आहे। 2 पाकिटाला म्हणजे 1 किलोला 2 म्हणजे 50-50 ग्रॅमचे पाकिट आहेत। हे पण मिक्स करून घेऊया। यात तेल टाकूया आणि आधी आपण तेल पिठात टाकूया आणि मस्त हाताने नाही मिक्स करायचं, जे पावभाजी मॅशर असते ना त्याच्याने मॅच करून घेऊया। दाखवते। हे पहा, आपल्या पाण्याला उकळी आली। चला तर पाहूया रेसिपी। हे पहा, आता पीठ घेतलंय ना त्याच्यामध्ये आपण तेल मिक्स करून घेऊया। गरम तेल घ्यायचं आणि याच्याने आपल्याला मिक्स करायचे। आणि जे मसाले आहेत ना हे पण टाकून घेऊया आपण। दुसरं काहीच मिक्स करायची गरज नाही। आजकाल बाजारात रेडीमेड चकली मसाला आणि रेडीमेड चकली पीठ मिळते। नवीन जरी मुली असल्या तरी करू शकतात। माझ्या पद्धतीने बनवून पहा। आता पाण्याला उकळी आली, गॅस बंद करून घेऊया आणि आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। पाणी गरम ठेवायचं जरा जास्तच, जसं लागल तसं पाणी घालून पीठ मळून घेऊया। असं खूप छान पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया। पीठ मळून कडक असा गोळा तयार करून घेऊया। चकलीच्या पिठाचा गोळा तयार झाला की दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मी चकलीचं पीठ मळून घेत आहे। आता थोडं पीठ आपलं गार झालंय। आता ही पूर्ण गोळा बनवून घेऊन 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। चला तर पाहूया पूर्ण गोळा तयार झाल्यावर। दाखवते तुम्हाला। गोळा बनवून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवते। हे पहा, अशा प्रकारे गोळा मळून घेतलाय मी। चला तर मग आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। चकल्या बनवताना दाखवते तुम्हाला। आपण 10 मिनिटांसाठी पीठ मळून ठेवले। चला तर पाहूया उघडून। वाव, खूप छान झालेला आहे। दाखवते तुम्हाला चकल्या पाडून। नवीन जरी मुली असल्या तरी माझ्या पद्धतीने बनवून पहा। बरोबर तेवढ्याच पाण्यामध्ये आहे बघा, घट्ट पीठ मळून झाले। माझ्या पद्धतीने बनवू शकता। दाखवते चकली बनवून। हे पहा, आता मी साच्यात भरून घेतलेला आहे। पाडून दाखवते। माझ्याच पद्धतीने तुम्ही चकली बनवू शकता। लहान मोठी तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता। असं टाकून घ्यायचं। खूप छान चकल्या होतात। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। हे पहा, मी अशा लहान 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 चकल्या बनवून घेत आहे अशी पेपरवर। तुम्ही पण अशा बनवून घेऊ शकता। खूप छान होतात। खूप मोठ्या करायची गरज नाही आपल्याला, लहान लहान लहान। हे जर लास्टचं टोक आणि पहिलं टोक असं जोडून घ्यायचं। हे पहा, असं फिरवून फिरवून बनवून घ्यायचं। मी पूर्ण चकल्या बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला फ्राय करताना। हे पहा, खूप छान होतात अशाच। खूप मोठ्या पण नाही, खूप लहान पण नाही।
बनवू शकता माझ्या पद्धतीने. पूर्ण चकल्या झाल्यावर दाखवते. घेते मी पाडून. हे पहा, अशा खूप छान होतात. छोट्या छोट्या बनवून घेते, दाखवते तुम्हाला. हे पहा, एका पेपरवर मी अशा प्रकारे बनवून घेत आहे. पूर्ण बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला. असं साचा भरायचा आणि हे असं वरती ठेवायचं आणि पीठ झाकूनच ठेवायचं आणि असं उघडून उघडून असे गोळे बनवून ठेवलेत मी. हे घ्यायचे आणि या साच्यात भरून काढून दाखवायचे, जसे मी आता दाखवले तसे. पाहूया पूर्ण झाल्यावर. तर मग आता चकली झाली तयार करून, पण फ्राय करून घेऊया. तेल ठेवलंय गरम करायला. पाहूया चकली रेसिपी. फ्राय करून पूर्ण फ्राय करून घेते आणि दाखवते तुम्हाला. चला तर तेल गरम कसं झाले ते पाहूया. हे एक तुकडा टाकून बघायचा चकलीचा. तो जर वर आला तर समजायचं तेल गरम झाले. तर आता आपला तुकडा वरती येतोय. आपण टाकून घेऊया फ्राय करायला. आता सुरुवातीला थोडं जास्त गरम नसते म्हणून 2-3च चकल्या टाकून घेऊया आणि चेक करून घेऊया आपल्या तेलात विगरतात का. जर तेलात विगरल्या नाही तर आपल्या परफेक्ट झाल्या. पाहूया आपण. लगेच कधी पण हा झाऱ्या नाही घालायचा. 1 मिनिट तरी होऊ द्यायचं, म्हणजे चकली फ्राय होऊन हे पहा वर येत आहे ना. आता आपण घालून पलटी करू शकतो. हे पहा, आपली चकली फसलेली नाहीये, म्हणजे पीठ परफेक्ट झालेलं आहे. हे पहा. तर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून पहा. मी जेवढं पाणी सांगितलंय ना पिठाच्या अर्ध तेवढंच टाकायचं. चला तर मग फ्राय करून दाखव. हे पहा, खूप छान होत आहेत आपल्या चकल्या. तुटत नाहीत, काही नाही. असेच छान बनवा माझ्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. सपोर्ट करा मला. खूप छान झाली चकली. चला तर मग पूर्ण बनवून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. हे पहा, आपल्या बनवून आहेत तयार चकल्या. आता थंड झाल्यावर आपण या डब्यात भरून ठेवूया. थंड झाल्याशिवाय भरायचं नाहीये. 1 किलो पिठापासून एवढ्या चकल्या झाल्यात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.